आजचे आमचे दुसरे प्रमुख पाहुणे त्यांचा मी परिचय करून देतो. काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लेख पाहिला, वाचला नव्हता, नुसता पाहिला. लेखाचं शीर्षक होतं 5,000चे 50 कोटी. मला वाटलं कुठल्या तरी बोगस कंपनीची लोकांना लुबाडणारी स्कीम असेल. गंमत म्हणून लेख वाचायला सुरुवात केली व लेख वाचून संपल्यावर चक्क बधीर झालो. तो लेख होता एका कर्तृत्व माणसा, तुंग यशाचा, सतत वर वर जाणारा तो एक आलेख होता व ती कर्तृत्ववान व्यक्ती आहे श्री पंकज कुरुलकर. 1984 साली BTech इलेक्ट्रॉनिक्स पदवी प्राप्त केली, बरोबर आहे ना. त्यानंतर AGC, पायकॉम, डेटा इलेक्ट्रॉनिक्स वगैरे कंपन्यातून नोकरी केली. 1991 नोकरी सोडून व्यवसाय करण्याचे ठरविले. घरातील सर्वजण हाबकले, मराठी माणूस आणि धंद्यात पडतोय हे असं जरा त्यांना विचित्र वाटलं नाही का. पण काय करणार, शेंडेफळ असल्याने हट्टापुढे कोणाचेच काही चालले नाही. आजच्या तरुण पिढीकरता जरा सांगतो की शेंडेफळ ही काय भानगड आहे. हल्ली ते तसा काही विशेष नसतो. पूर्वी प्रत्येक घरात 5-5, 6-6 मुलं असायची आणि मग त्यातला जो शेवटचा असायचा त्याला शेंडेफळ म्हणायचं. हल्ली जवळजवळ प्रत्येक घरातून तोच मोठा असतो आणि तोच शेंडेफळ असतो. असो, व्यवसाय सुरू केला पण पार्टनरशिप कंपनी 3-4 वर्षातच बंद पडली. पण श्री पंकज कुरुलकर डगमगले नाहीत. त्यांनी अल्फाबेटिक्स कॉम्प्युटर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी नोंदणीकृत केली. फक्त एक इंजिनियर व एक ऑफिस बॉय घेऊन माहीमला हिंदुजा हॉस्पिटलजवळ छोट्याशा जागेत कार्यालय थाटले. कम्प्युटर्सची जुळणी, वार्षिक देखभाल म्हणजे AMC ज्याला म्हणतात का, ही कामे सुरू केली. वोकाट कंपनीकडून कामे मिळू लागली. नंतर जेफ्री मॅनर्स, युनिव्हर्सल केमिकल्स अशा अनेक कंपन्यातून आणखी कामे मिळत गेली. व्यवसायाचा व्याप पाहता पाहता वाढत गेला. त्यांचा एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी गाठला ज्यावेळी त्यांना ICICI बँकेचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. त्याने मग वळून मागे पाहिलंच नाही. व्यवसाय विस्तारत गेला. मुंबईच्या मर्यादा ओलांडून कंपनीने 2001 साली एकाच वर्षात पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद या शहरात स्वतःची कार्यालये सुरू केली. 2004 साली अल्फाबेटिक्सने देशाबाहेर पाऊल टाकले. अमेरिकेतील ॲटलांटा येथे कन्सल्टन्सी कंपनी सुरू केली. तसेच कुवेतमध्ये व्यवसाय सुरू केला. सर्व ठिकाणी मिळून 400 इंजिनियर्ससह 550 कर्मचारी काम करतात. दरसाल उलाढाल 50 कोटींची. 5,000 ते केवळ तंत्रज्ञ उद्योजक एवढीच त्यांची ओळख नाही, ते मराठीतील एक स्वयंप्रज्ञ साहित्यिकही आहेत. रॅट रेस, डायरी, साकी बार अँड रेस्टॉरंट, तमसोमा हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. पुस्तकासाठी स्वतःहून बायोडेटा, त्यांनी पुरस्कारांसाठी कधी स्वतःहून बायोडेटा पाठवला नाही, पण तरीसुद्धा साहित्य क्षेत्रात सगळ्यांना परिचित असल्यामुळे त्यांना एका पाठोपाठ एक असे बरेच पुरस्कार मिळत गेले. डायरी या पुस्तकाला राज्य शासन श्री दा पानवलकर पुरस्कार, साकी बार अँड रेस्टॉरंट या मॅजेस्टिक प्रकाशनाच्या पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा पुरस्कार, तमोसोमा या राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकाला नाशिक येथील अ.वा. पुरस्कार, महाराष्ट्र टाइम्स या दिवाळी अंकामध्ये कथा कादंबरी लेखन, वर्तमानपत्रामध्ये परीक्षणात्मक लेखन, असं हे म्हणजे फार मोठं एक व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणा म्हणून लाभलेला आहे. तर मला वाटतं सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं बोल. आजचे दुसरे पाहुणे आहेत बोमन रुस्तम इराणी, यंग मॅन ऑफ 35 years old. काय झालं, त्यांचा जो बायोडेटा आला तर तो थोडासा उशीर आला आणि तो इंग्रजीतून आहे, पण मला त्याचं मराठी भाषांतर तितकंसं काही चांगलं म्हणजे जमत नव्हतं, म्हणा वेळ थोडा असेल. पण म्हणून मग मी आता काय ठरवलं की त्यांचा तो, इफ यू डोंट माइंड, मी तो इंग्रजीतूनच वाचून दाखवणार आहे. मिस्टर बोमन रुस्तम इराणी, a young man just 35 years old, is the chairman and managing director of the Keystone Group, founded by in the year 1996. Having an engineering degree from the Mumbai University, he comes with an excellent exposure to international trade. He is a first generation real estate developer, an entrepreneur, a team leader and a driving force success story of the Keystone Group
the developers of Rustomji. Under his able guidance, the Keystone Group has achieved many milestones in the short period of time. I'm just reading out those milestones. I may skip some of them. चौथी विद्यार्थिनी कुमारी कामिनी तानाजी खोत, ही पण योजना कनिष्ठ महाविद्यालयाची MCVCची विद्यार्थिनी. आपण 2004च्या MCVC 7वा क्रमांक मिळवून गोगोविंद यश संपादन केले. आपले संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन. आत्ताच भागवत साहेबांनी अतिशय सुंदर सुबक अशी बहुतेक असावी, म्हणजे मी अजून बघितली नाही, ती अजून वेष्टनात आहे. तर त्या स्मरणिकेचं प्रकाशन आजचे प्रमुख अभ्यागत श्री पंकज कुरुलकर करतील. त्यांनी ती करावी अशी मी त्यांना विनंती करतो. स्मरणिका प्रकाशन झालेलं आहे. आता मी कुरुलकर मी भाषण वाचून दाखवणार आहे. मला भाषण करण्याची सवय नाही, तर मी काही थोडंफार लिहून आणलं आहे, ते जरा वाचून दाखव. मित्रांनो, मला भाषण द्यायची सवय नाही. मी लिहिणारा लेखक आहे, बोलणारा नव्हे. मी कृती करणारा उद्योगपती आहे. मला स्वतःच्या कार्यात मग्न असायला आवडते. भाषणे, हारतुरे यात वेळ घालवणे माझ्या स्वभावात साजेसे नाही. तुमच्यासमोर आज महाराष्ट्रातील नामवंत वक्ते येऊन गेले असतील. त्यांनी चटकदार शब्दांची आतषबाजी करणारे भाषण केले असतील. कदाचित त्यामुळे तुम्ही मंत्रमुग्धही झाला असाल. लेखक असल्यामुळे शब्दांचे महत्त्व मला कळते. भाषेच्या फुलोऱ्यामध्ये मला लपणे जमत नाही. साधेपणा मला आवडतो. साधेपणाने लिहिणे बोलणे अवघड असते याची मला, त्यामुळे लोकप्रिय होणे फार अवघड असते. पण आजपर्यंत लोकांना आवडेल ती भूमिका घेणे मला जमलेले नाही. याचा अर्थ मी लोकांच्या विरुद्ध अथवा माणूसगाणा नाही. मी बुद्धिवादी आहे. आपला देश अजूनही विकसनशील गटात मोडतो याच्या अनेक कारणांपैकी एक आहे आपण नको तितके भावनाप्रधान. बुद्धीप्रमाणेचे आपल्याला काहीसे वावडेच आहे. स्थितिजन्य आहोत. आहे ती परिस्थिती स्वीकारणे आपल्याला आवडते. कोणीतरी देव अथवा बापू येऊन आपली परिस्थिती सुधारेल अशी भाबडी आशा आपण मनात बाळगून असतो. असे कधीही होत नाही. आपली परिस्थिती स्वतःलाच बदलावी लागते. माझ्यासमोर बसलेले सर्वजण सुशिक्षित आहेत. शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळाले आहे. त्यांच्यापैकी काहींची मुलं अमेरिकेत असतील व बऱ्याच जणांना आपली मुले अमेरिकेत पाठवायची इच्छा असेल. ज्यांना या देशाच्या परिस्थितीची जाण आहे
त्यापैकी बरेच जण अमेरिकेचा मार्ग स्वीकारतात. अमेरिकेत जाणे वाईट नाही, त्यातूनही देशाला परकीय चलन मिळते, पण माझ्या मते तो एक प्रकारचा पलायनवाद आहे. सगळ्या चांगल्या लोकांनी ठरवले तर हा देश सुधारायचा कोणी? शेवटी आपण सगळ्या या मातीचे काही देणे लागतो. क्रिकेटमध्ये आपण हरणार या कल्पनेने मला अजूनही डोळ्यात पाणी येते. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळत नाहीत म्हणून मन अस्वस्थ होते. माझे 25 वर्ग मित्र आजपर्यंत परदेशात स्थायिक आहेत. मला असते पण कधी डोक्यातच आले नाही. या देशाच्या बाहेर जाऊनच आपली प्रगती होऊ शकते असे कधी वाटले नाही. मला स्वतःचे छोटेसे का होईना साम्राज्य उभे करायचे होते. खिशात एक पैसा नव्हता. आमच्या खानदानात कोणी कधी व्यवसाय केला नाही, अजून नाही. पैशाचे पाढवळ नव्हते. बायको कधी कशाला नाही म्हणाली नाही हे मात्र खरे. डोळ्यात स्वप्ने भरपूर होती, अजूनही आहेत. ती स्वप्ने साकार करण्याची तीव्र इच्छाशक्ती होती, दूरदृष्टी होती. त्यामुळे 10.5 वर्षात 50 कोटीपर्यंत येऊन पोचलो. ग्लोबल तुलनेत 550 जणांची कंपनी फार छोटी आहे याची पूर्ण कल्पना आहे. मी स्वतःवर कधी खुश नसतो. मला माझ्यामधील त्रुटींची, कमतरतांची सतत जाणीव असते. स्वतःकडे मी कठोर टीकाकाराच्या नजरेतून बघतो. मी आयुष्यभर विद्यार्थी असेल त्या दृष्टीने माझे शिक्षण चालूच आहे. आपले शिक्षण फक्त परीक्षांसाठी असते, पदव्यांची भेंडोळी मिळवण्यासाठी असते. खरे शिक्षण आयुष्यभर चालूच असते. मी मराठी माध्यमातून शिकलो. माझा मुलगा मराठी 9वीमध्ये शिकतोय. मराठीतून शिकल्याने माझे नुकसान झाले असे मला कधीही वाटले नाही. माझ्या मुलाचेही होईल असे वाटत नाही. आपली मातृभाषा आपण शिकायची नाही, कोणी शिकायची? इंग्लिशमध्ये शिकल्यामुळे अधिक चांगली नोकरी मिळते हा भ्रम आहे. इंग्लिश जरूर शिकावी, कुठलीही भाषा शिकावी. कुठल्याही जातीचा, धर्माचा, प्रांताचा, भाषेचा द्वेष अथवा मत्सर करू नये. याचा अर्थ आपल्या मातृभाषेला, मातृभूमीला विसरू नये. मराठीतून शिकलेला, अत्यंत गरिबीतून वर आलेला, ठरवून या देशात राहिलेला माणूस तुमच्यासमोर उभा आहे. मी यशस्वी आहे का मला माहीत नाही. मी आनंदी आहे हे मात्र नक्की. स्वप्न अजून प्रचंड प्रमाणावर बाकी आहेत. त्या अर्थाने अस्वस्थता जरूर आहे. पण 15 वर्षांपूर्वी मला 4 वर्षांची नोकरी होती तेव्हाही मी आनंदी व आजही आनंदी आहे. आजची शिक्षण पद्धती आपल्या सर्वांना काय देते? मला काय दिले? या शिक्षण पद्धतीनेच मला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर बनवले. त्याच्या डिग्रीमुळेच मला IT इंडस्ट्रीमध्ये प्रवेश मिळू शकला व त्यामुळे पुढे उद्योग करू शकलो. वरवर पाहता हे सर्वच खरं आहे, पण या शिक्षणातून मी शिकलो. जगण्यातली हुशारी या शिक्षणाने दिली का? या शिक्षणाचा मला जगताना काही उपयोग झाला का? व्यवहारात त्याचा काही फायदा झाला का? सगळ्यांचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. माझे शाळेचे शिक्षण औरंगाबादला सबू शिक्षण संस्थेत झाले. तेथे मी 1ली ते 12वी शिकलो. एवढी वर्ष तिथे शिकूनही त्या शाळेबद्दल तेथील गुरुजनांना मला कसलाही आदर नाही, अथवा माझ्या पुढील वाटचालीचे कुठलेही श्रेय मी त्यांना देऊ शकत नाही. तुम्ही मला कदाचित कृतज्ञ म्हणताल, पण तसे नाही. ही वस्तुस्थिती आहे. मी शाळेत ॲव्हरेज विद्यार्थी होतो. माझा सर्वात वरचा क्रमांक 9वीत 9वा आला होता. एकही मास्तर मला नावाने ओळखत नव्हते. शाळेत हुशार मुलांना ओळखतात किंवा गुंड मुलांना. मी दोन्हीपैकी कशात नव्हतो. हे खरे की माझे मागील बेंचवरील मुलांशी अधिक बरे जमायचे. कुठल्याही शिक्षकाने धडा अप्रतिम शिकवला असे कधी झाले नाही. एखाद्या शिक्षकाच्या तासाची आतुरतेने वाट बघावी असे कधी झाले नाही. मी शाळेपासून दूर राहायचो. बसने यावे लागायचे. ती हमखास उशिरा यायची. आम्हाला उशिरेपणा बघून चितळे मास्तरांना असुरी आनंद व्हायचा. ते छडी घेऊन डबल अप म्हणून आम्हाला ओरडायचे व रोज सकाळी उठाबशा काढायची वेळ आमच्यावर यायची. 10वीचे फडणीस मास्तर मला काळूराम म्हणून संबोधायचे. आपल्या काळा रंगाचा पुढे कित्येक वर्ष वाटत आला तो घालवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले.
त्यातून पुढे मी शोध नावाची कथा लिहिली व तिला एक चांगली कथा म्हणून मान्यता मिळाली. शिक्षणाचा फायदा झाला तो असा, आमचे तुळपुळे मास्तर तर जल्लादच वाटायचे. काळा रंग, उंचे पुरे, टक्कल, चष्म्यातून डोकावणारे भेदक डोळे, त्यांच्या हातात सतत छडीच असायची. डोळे भूमितीचे प्रमेय आले नाहीत की ते आम्हाला फोडून काढायचे. कॉलेजमध्ये असताना आमच्याकडे बऱ्याच वेळा माझी फीस भरण्यासाठी पैसे नसायचे. मग अशावेळी कॉलेज आईवडिलांना बोलावण्यासाठी पत्र पाठवायचे. आईवडील कॉलेजमध्ये आल्यावर आपण अथवा आपल्या मित्रांनी त्यांना बघू नये अशी मनोमन इच्छा असायची. मग अशावेळी कॉलेज बोलावून पिक्चरला पळायचो. बसने येण्याचे पैसे मिळायचे, पायी येऊन ते पैसे वाचवायचे व त्यातून पिक्चर बघितले जायचे. पैसे नसल्यामुळे बऱ्याच वेळा घरातील लाईट कट व्हायचे व समोरच्या रोडवरील ट्यूबलाईटमध्ये अभ्यास करावा लागायचा. अशा असंख्य अनुभवांनी जगण्याबद्दल शिकत आलो व त्यातून माझे लेखन तयार झाले. आपण माझे लेखन कितपत वाचले आहे याबद्दल माहिती नाही. ते ग्रुप असे आहे, त्या अर्थाने आनंद नाही. माझे वेगळ्या पद्धतीने जे शिक्षण झाले त्यातून मी लेखक झालो. तुम्ही मला लेखक म्हणून न बोलावता उद्योगपती म्हणून बोलावले असेल. मी एवढे वर्ष लेखन करतोय, पण लेखनास जेवढा प्रतिसाद मिळाला नव्हता तो मठामध्ये माझ्यावरील उद्योगपती म्हणून लिहिलेल्या लेखाने मिळाला. मी पु ल विश्वास पाटील होऊ शकत नाही. जे कुलकर्णी, तेंडुलकर हे जवळचे वाटत आले. आपण सर्वांनी मिळून अनेक संस्थांचे थडके बांधले आहेत. त्यापैकी शिक्षण ही एक संस्था आहे. त्यातून मी लेखक झालो, तसेच उद्योगपती. फार खोलात जाऊन चर्चा करण्याची ही वेळ नाही. तुम्हाला त्रास देणे हे माझे उद्दिष्ट नाही. माझे त्रास मला होत राहतात, त्यातून एकटेपणा जातो. तुम्ही मला बोलावले व एवढ्या वेळ बोलू दिलेत याबद्दल मनपूर्वक आभारी आहे. मराठी जगवण्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहात. या निमित्ताने माझ्याकडून एक छोटासा देणगीचा चेक मी चालकांच्या हाती देऊ इच्छितो. धन्यवाद. हॅलो, देता किती घेशील दोकराने, अशी बरेच वेळा वेळ येणार आहे तुम्हाला ह्याच्या पुढे. आता यानंतर एक थोडक्यामध्ये 2 शब्द इराणी साहेब सांगणार आहेत. ही विल स्पीक इन इंग्लिश. दिस इज ऑल. Ladies and gentlemen, Mr. Bhagwat, Chairman, Dr. Khatao, President, all the esteemed members on the dais, my friends in the audience, Mr. Dattani and Mr. John, and all my dear friends assembled here, good evening. While my introduction was being read out, I was trying to gauge from the faces of the people assembled here whether they would really want me to talk. Thank you. But it has been, I've been insisted upon by Dr. Khatao, so I'll say a few things I've learned from here, which I want to take back with me. First of all, I want to say a big thank you. Of course, he's no longer with us, but Mr. Baburao Pranjpe, who started this educational movement called the Suvidyalaya School by donating a plot of land. The Dattani family also, who have donated a big amount of money. Dr. Khatao, Mr. all those who are associated with the running of the school. It's very important for those who set it up and also for those who will put in their time, energy, effort, selfless service to continue with this institution. And it has come 34 years. I'll pray to God that it goes to 50, then goes to 100 and goes to 150 and brings out many more good students. Somewhere in the entire evening I learned that 100% result is what we are looking at in the next 2 or 3 years. I have one humble request, sir. 100% result is very good, but 100% goodness is a better result. Your teachers put in effort. They are your real gurus. I can see the school has done
very, very well that even on a Tuesday evening, people have come all the way and are sitting so patiently and listening to everybody out here. I must say a big thank you to the audience as well. When I heard, I can understand Marathi very well, but if I tried to speak Marathi, it would be an entertainment program for you all. That's why I decided to speak in English. But when I heard all the great speakers out here talk about how the Marathi language should be the medium in which we learn, there's no question that we should not forget our roots, our basics. But I'd like to say, our great leaders, Swami Vivekananda, Mahatma Gandhi ji, Pandit Nehru, Subhash Chandra Bose, everybody spoke English. It is important that you do not forget our local language, our basic, our root, but at the same time learn the language that is spoken by the rest of the world so that we Indians who actually should be shining can actually go out there and take our place in the sun. And we are successful, we are leaders by nature. It's only that the rest of the world does not know this because we do not go out there and because we do not rule them. I believe, gentlemen, ladies, this step of starting an English medium school is a step in the right direction. And I am very happy for the action taken by this very progressive group out here. I want to say thank you to you, sir. Before me, we've heard of Mr. Pankaj Kurkar speak about his life, how he went through life being a mediocre student, how he was the outstanding student of his class, which meant that he was standing out more often. But this is what I want to tell you. Life is a constant learning process. You can never stop learning. Your school will only teach you how to keep what is good with you and let go what is bad. I think that is all that he did, and he did very successfully, and that is why he is where he is today. Congratulations to him as well. I've heard some great things. You all are to education from the 5th standard itself. You all have set up computer labs in each and every school that you all have. I want to say a big thank you to Mr. Rana Day. He's not here with us today because of his ill health, but that man has made an indelible impression on me, something that will never ever go away. I believe that man is 83 years young. He has more energy. I mean it for each and every one of you, but that man has left such a mark on me that the moment Dr. Khatau called me up 2 days back and said, be here, I said, look, I'm very busy. Then he said, it's a Suvidyalaya school. Immediately I connected Dr. Rana Day. I said, I'll be there. Because the man has taken the time out each and every time to be there for all that he has thought is important. And he has only thought that education is important. I must say you all are very fortunate. He is a great man, be a leader amongst you all, and I think we should all learn from him. I once again want to say thank you to everybody out here for calling me out here, and I have learned a lot this evening. Thank you everybody. थँक्यू मिस्टर रण आणि मिस्टर कुरुलकर. आपल्याला ह्यांच्याकडनं बरंच काहीतरी घेण्यासारखं आहे, पण आपल्याला वेळेचं बंधन पाळलं पाहिजे, त्याच्यामुळे त्यांना दे हॅव टू कट इट शॉर्ट. तर आता यानंतर अध्यक्षीय भाषण पुढचा कार्यक्रम आहे. मला वाटतं ही इज लेफ्ट विथ व्हेरी लिटल टाईम अँड जस्ट कांट हेल्प इट. तर मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मनोगत एक थोड्या शब्दात सादर करा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत श्रीयुत पंकज कुरुलकर, विशेष अभ्यागत श्रीयुत बोमन इराणी, मिस्टर रमेश जैन, मिस्टर तरुण व्यास, दत्ता आणि कुटुंबीय, मिसेस खानोलकर, मिस्टर जॉन रोमाव, श्रीयुत नागवेकर, इतर सर्व माझे सहकारी, शिक्षक वर्ग, पालक वर्ग, विद्यार्थी बंधू भगिनींनो. तसं पाहिलं तर मी फार करतो आणि मला कमी बोलायला आवडतं. खरं पाहिलं तर आपल्या बेसिक गरजा ज्या असतात, अन्न, वस्त्र, निवारा आणि चौथी जी आहे ते शिक्षण, आणि यासाठीच सर्व आपण इथे आलेलो आहोत.